नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही खूप चविष्ट आणि अगदी झटपट तयार होणारे डब्बा आईस्क्रीम. हे आईस्क्रीम जर तुम्ही घरी एक वेळा बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवाल एवढं चवदार होते. आणि हे आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम कधीच विकत घेणार नाही, असेच घरी आईस्क्रीम बनवून खाणार. एवढं चवदार पण होतं आणि कमी साहित्यात पण बनून तयार होतं. तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा आईस्क्रीम बनवा. अशा पद्धतीने जर तुम्ही एक वेळा आईस्क्रीम बनवलं तर पुन्हा पुन्हा बनवाल आणि घरचे पण म्हणतील की खूप छान आणि चवदार झालं आहे. चला मग आपण वेळ वाया न घालवता या आईस्क्रीमच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यानंतर काजू, बदाम आणि साखर, त्यानंतर कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे मँगो फ्लेवरचं. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग नंतर दूध टाकायचं. थोडंसं आधी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं असलं ना आणि दूध टाकलं तर मग दूध कढईला जास्त चिटकत नाही. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. एकदम जास्त नाही टाकायचं. आपल्याला दूध आटवायचं आहे, त्यामुळे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही. आता दूध गरम होतं आहे तिथपर्यंत आपण साखर, काजू, बदाम मिक्सरला फिरून घेऊ. अशा पद्धतीने पावडर करून घ्यायचे. तुम्ही थोडं जाडसर करू शकतात किंवा मग असं बारीक केलं तरी पण चालेल. आता दूध गरम झालेलं आहे. थोडंसं दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. या दुधाचं आपल्याला काम आहे पुढे, त्यासाठी दूध काढून घ्यायचं. त्यानंतर काही काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले, त्यांचे असे बारीक काप करून घ्यायचे. आता ड्रायफ्रूट्स कापून झालेले आहे. दूध पण बघा आता छान उकळलं जाते. आपल्याला एकदम जास्त पण दूध नाही आटवायचं आहे. 10 मिनटात दूध आटून तयार होते. बघा आता आपण जे वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं होतं ते दूध थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घेऊ. तुम्ही जर अर्धा लिटर दुधाचं बनवत असाल तर 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायचं. आता आपण 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकलं. त्यालाच व्यवस्थित आता छान मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करायचं, गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. आणि दूध पण थंड झालेलं पाहिजे. गरम दुधात जर टाकलं कस्टर्ड पावडर तर गुठळ्या तयार होतात. त्यासाठी थंड दूध होऊ द्यायचं. त्यानंतर मग कस्टर्ड पावडर टाकायचं. कस्टर्ड पावडर मँगो फ्लेवरचं जर असलं ना तर आईस्क्रीमला छान फ्लेवर येतो आणि खूप चव येते. त्यामुळे मँगो फ्लेवर मिळालं तर खूपच छान. बघा आता आपलं दूध जवळपास आटून तयार आहे. आता आपण त्याच्यामध्ये जे पावडर तयार करून घेतले काजू, बदाम आणि साखर ते टाकून द्यायचं. साखर मी 1 वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त साखर घेऊ शकतात. तुम्हाला आईस्क्रीम जास्त गोड हवं असलं तर पूर्ण 1 वाटी साखर घेतली तरी चालेल, किंवा फिकं पाहिजे असलं तर मग कमी घ्यायची. आता बघा व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. ड्रायफ्रूट्स पावडर टाकल्यानंतर 2 मिनटं चांगलं उकळू द्यायचं. त्यानंतर आता आपण त्यामध्ये कस्टर्ड घालणार आहेत. कस्टर्डचं हे दूध टाकताना थोडं हळूहळू टाकायचं. एकदम पूर्ण टाकून नाही द्यायचं. असं थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं. नाहीतर मग गुठळ्या तयार होतात गरम दुधात जर टाकलं तर. त्यासाठी असं कमी कमी टाकायचं आणि मग छान मिक्स करत घ्यायचं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं. बघा आता दूध चांगलं थोडं थोडं घट्ट पण होते. आता तसं थोडं थोडं करून पूर्ण कस्टर्ड पावडरचं दूध आपण त्यामध्ये टाकून घेऊ. अशा पद्धतीने आता आपण कस्टर्ड पावडरचं दूध टाकून घेतलेलं आहे. आता 3 ते 4 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं. आता सर्व व्यवस्थित चांगलं मिक्स होऊ द्यायचं. चांगलं मिश्रण आता घट्ट होईल आपलं. बघा छान मस्त 2 ते 3 मिनिट मिक्स करत राहायचं चांगलं. बघा आता मस्त घट्टसरपणा आलेला आहे.
3 ते 4 मिनिट उकळल्यानंतर बघा किती मस्त घट्ट झालेलं आहे. पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं उकळी येऊ देऊ परत. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर साधारणतः आपल्याला 5 ते 7 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर दुधामध्ये चांगलं दुधाला घट्ट होऊ द्यायचं आहे. बघा आता दूध किती मस्त घट्टसर झालेलं आहे आपलं. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ. त्यानंतर कढई गॅसच्या खाली उतरून घ्यायची. आता दुधाला थंड होऊ द्यायचं. आता थंड झाल्यानंतर पुन्हा चांगलं घट्ट होईल ते. बघा आता किती मस्त. अजून थोडंसं गरम आहे. थोडं 5-6 मिनिट थंड होऊ द्यायचं. बघा आता किती मस्त झालेलं आहे थंड झाल्यानंतर. आता आपण डबा घ्यायचा. माझ्याकडे मी 2 डब्यांमध्ये ठेवलेलं आहे. 1 लिटर मावेल एवढा डबा नव्हता, त्यासाठी 2 डब्यांमध्ये थोडं थोडं टाकलं आणि 2 डब्यांमध्ये आईस्क्रीम बनवायला ठेवून दिलं. बघा आता या डब्यामध्ये टाकलं. या डब्यात पूर्ण बसणार नाही, त्यासाठी बाकीचं दुसऱ्या डब्यात टाकणार आहात. टाकल्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट कापून घेतलेले ते असे मस्त टाकून घ्यायचे वरतून डब्यामध्ये आणि डब्याचं झाकण आता आपण बंद करून घेऊ. आता राहिलेलं पण एका डब्यामध्ये काढून घेऊ. हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे आईस्क्रीम चांगलं तयार होते. बर्फ किंवा पाणी असं होत नाही त्याच्यामध्ये, त्यासाठी हवाबंद डबा घ्यायचा. स्टीलचा पण डबा घेतला तरी पण चालेल. बघा आता त्यामध्ये पण आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं डब्याला. त्यानंतर डब्याचं झाकण बंद करून घ्यायचं. आता आपण 2 डबे फ्रीजरला ठेवून द्यायचे. फ्रीजरला 6 ते 7 तासासाठी ठेवून द्यायचं. 6 ते 7 तासानंतर बघा आईस्क्रीम आपला आता अगदी रेडी आहे. आता आपण डब्याचं झाकण काढून बघूया. आईस्क्रीम आपलं अगदी तयार आहे. बघा किती मस्त छान असं आपलं डब्बा आईस्क्रीम बनून तयार आहे. अगदी कमी साहित्यात बनून तयार पण होते आणि खायला पण खूप चवदार लागते. बघा किती मस्त तयार झालेलं आहे. आता याला मस्त कट करायचं किंवा असं पण तुम्ही चमच्याने काढलं आणि खायला घेतलं तरी पण चालेल. नाहीतर मग अशा पद्धतीने चाकूने कापून घ्यायचं. मस्त असे चौकोन आकाराचे काप करून घ्यायचे आणि चमच्याने काढून घ्यायचं. एका वाटीमध्ये किंवा छोट्या प्लेटमध्ये आणि मस्त असं उन्हाळ्यामध्ये थंड थंड आईस्क्रीम एन्जॉय करायचं. अशा पद्धतीने थंडगार उन्हाळा स्पेशल डब्बा आईस्क्रीम तुम्ही पण एक वेळा नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेलं आईस्क्रीम कसं झालं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.